हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. चला तर मग आज होता अंशच्या स्कूलमध्ये ॲन्युअल स्पोर्ट डे. तर मी त्याला चालले होते तिकडे घेऊन. सकाळपासूनचे काही व्हिडिओ बनवले नाहीत कारण आज अंश घरी होता, भरपूर सारी कामं होती. काल साईबाबा मंदिरात गेली, तिथून भाजी वगैरे आणलेल्या, तर त्याचं नीट करायच्या वगैरे सगळं चाललं होतं. तर म्हटलं चला आज ॲन्युअल स्पोर्ट डे आहे, तर इथूनच आपला छोटासा मिनी ब्लॉग चालू करूयात. तर अंशच्या स्कूलमध्ये आली होती. तर इथे बघा खूपच लेट झालं होतं मला यायला आणि त्यामुळं अंश खूपच मागे उभा राहिला होता. पण झूम करून मी तुम्हाला बघा तो दाखवलेला आहे, सगळ्यांचं काय चाललं आहे आणि त्याचं काय वेगळं चाललेलं असतं. जागेवर उभा राहिला आणि डान्स खूप करत होता. इथे बघा छोट्या छोट्या मुलांचे खूप छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी वगैरे त्यांनी केल्या होत्या आणि खरं सांगू छोटी मुलं असतात पण भरपूर काही करत असतात. खूप छान छान अशा ॲक्टिव्हिटीज वगैरे त्यांनी घेतल्या स्पोर्ट्सचे जे होते ते. आणि स्केटिंगचं बघा मला तर खूप पाहायचं होतं अंशचं स्केटिंग वगैरे त्याच्यासाठी. आणि कारण घरी ज्यावेळेस त्याला घातलं होतं त्यावेळेस तो खूप घाबरायचा, पण स्कूलमध्ये बघा ना सगळ्या मुलांच्या ह्याच्यात खूप छान असं घालून चालत होता. त्यानंतर बघा असा छान असा सनसेट होता, शक्यतो बघायला एवढा भेटत नाही आणि तो आज मला बघायला भेटला, तर मी त्याचे काही व्ह्यू वगैरे काढलेले आहेत. इथे बघा सगळ्या मुलांचं काय चाललं आहे, ह्याचा छोटासा डान्स चाललेला आहे. बसल्या जागी किंवा उभं राहिल्यावर शांत काही बसतच नाही अजिबात. आणि त्याला मी एवढ्या लांबूनही दिसत होती, पण मी झूम करत त्याला पाहत होती, तो मला काही दिसत नव्हता. पण मी ज्यावेळेस कॅमेराचा झूम केला त्यानंतर तो मला दिसायला लागला. हे बघा खूप छान अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज वगैरे घेतलेल्या होत्या मुलांच्या आणि त्यात अंशच्यासुद्धा होत्या. आणि पण मी ह्याचा मोठा ब्लॉग बनवला आहे यूट्यूबला, तो नक्की टाकेल, तिथे पूर्ण ब्लॉग पहा. त्यानंतर इथं काही त्यांचं सेलिब्रेशन वगैरे केलं, गोल्ड मेडल वगैरे सगळ्यांना दिलं कंपल्सरी, म्हणजे सगळ्यांना. त्यानंतर मग काय भूक लागली होती म्हणून आम्ही आलो बाजूच्याच एका हॉटेलमध्ये, छान असं जेवण केलं. कसा वाटला माझा मिनी ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा.